आम्ही खूप 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 आनंदात आहोत, कारण की आज 3 महिन्यानंतर आम्ही चर्चमध्ये येत आहोत. त्या कारणामुळे आम्ही येऊ शकलो नाही 3 महिने, पण आज खूप आम्ही आनंदात आहोत की आज परमेश्वराने आम्हाला इथे उभं केलंय आणि जिवंत ठेवलं आहे. सर्व मान, महिमा आणि गौरव परमेश्वराला मी देते. खरोखर तो खूप महान आहे. आणि सर्व जे दिस इयर वॉज लाईक रोलर कोस्टर, एकदा वर एकदा खाली, एकदा वर एकदा खाली. तर जे या वर्षाची सुरुवात खूप चांगली झाली. देवाने आम्हाला एसयूव्ही कार म्हणजे घेण्याची आमची ऐपत त्यांनी वाढवली. देवाला धन्यवाद देते. त्यानंतर वर्षाची सुरुवात तर चांगलीच झाली. त्याच्यानंतर त्यांचा जॉब पण चांगला चालू होता. अचानक काही कारणामुळे यांना जॉब सोडावा लागला. पास्टरांबरोबर थोडंसं डिस्कस झालं होतं त्याबद्दल. तर पास्टर म्हटले की ठीक आहे, तुम्ही जॉब सोडा. मग जॉब सोडल्यानंतर तब्बल म्हणजे 2 महिने ते जॉबलेस होते. पण तरी सुद्धा देवाला धन्यवाद की कुठल्याही प्रकारे त्यांनी म्हणजे आम्हाला कुठल्याही चांगल्या गोष्टीची कमी कधीच पडू दिली नाही. आणि सगळं म्हणजे 2 months इज नॉट अ जॉब. म्हणजे 2 महिने पूर्ण फॅमिली रन करणं आणि एकच इन्कम सोर्स इज ओनली वन. मी सध्या जॉब नाही करत, त्यामुळे परमेश्वराला धन्यवाद की सगळ्या गोष्टी असतात की रेंट आहे, परत गाडीचा EMI आहे, सर्व गोष्टी परमेश्वराने आम्हाला त्यामधून बाहेर काढलं. जेव्हा त्यांचा जॉब म्हणजे त्यांनी रिझाईन केला, त्याच्या सेकंड डेला माझ्या आईचा फोन आला की माझ्या वडिलांना बरं नव्हतं. तर परमेश्वराची कदाचित त्याच्यामध्ये काहीतरी योजना होती की 2 महिने आणि परफेक्टली 2 महिने जेवढे ते जॉबलेस होते त्या पिरियडमध्ये माझ्या वडिलांना इकडे आम्ही आणलं आणि त्या पिरियडमध्ये त्यांचं हॉस्पिटलायझेशन झालं, त्यांचं पूर्ण ट्रीटमेंट झाली. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा त्यांना सोडायला गेलो नगरला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना जॉबचा कॉल आला आणि जॉब लागला. एक चांगली चांगल्या पोझिशनवर आणि चांगली सॅलरी परमेश्वराने दिली. त्याबद्दल परमेश्वराचे खूप खूप आभार. कारण म्हणजे आपले प्लॅन्स आपण कधी कधी प्लॅन्स करतो, पण परमेश्वराचे प्लॅन्स आपल्यासाठी खूप चांगले असतात. आणि आय डोंट नो, परमेश्वर कदाचित त्या 2 महिन्यांमध्ये आम्हाला काहीतरी शिकवू इच्छित होता. आणि आमच्याद्वारे त्या माझ्या आई वडिलांना पण आम्ही गॉस्पेल शेअर केलं. कदाचित ही परमेश्वराचीच योजना असेल की त्यांना येशू काय आहे हे आमच्यापासून त्यांना कळावं. आमचं जे लाईफस्टाईल आहे, आमचं जे प्रेयर लाईफ आहे हे त्यांनी बघावं आणि त्यामुळे त्यांचं परिवर्तन व्हावं. हे कदाचित परमेश्वराची योजना असेल. त्यासाठी मी देवाला धन्यवाद देते. वगैरे चालू झालं, सगळं काही चांगलं चालू होतं. देन अनइन्व्हायटेड गेस्ट आला. कोरोना नोव्हेंबरमध्ये फर्स्ट वीक मध्ये हे पॉझिटिव्ह आले. त्याच्यानंतर खूप प्रॉब्लेम्स मधून आम्ही गेलो. पहिला म्हणजे नोव्हेंबरचा फर्स्ट वीक जो होता त्याच्यामध्ये हे पॉझिटिव्ह आले, नंतर आमचं पण पॉझिटिव्ह आलं, आम्ही दोघंही पॉझिटिव्ह आलो. पहिलं तर असं वाटत होतं की नाही ठीक होऊन जाईल, औषध गोळ्यांवरती सगळं व्यवस्थित होऊन जाईल. पण अचानक तब्येत खराब झाली आणि लगेच मी फोन केला होता, पास्टर सोनालीला फोन केला की असं असं आहे. तर म्हणे मला तुझा आवाज व्यवस्थित वाटत नाही म्हणे. नंतर मग मी आय थिंक तुम्हीच केला की पास्टर क्लेराला मी फोन केला. नंतर पास्टरांशी बोलणं झालं. मग पास्टर म्हटले की नाही लगेच आपण त्यांना हॉस्पिटलाइज करूया, कारण की त्याचं O2 लेवल खूप खाली ड्रॉप होत होतं. त्याच्यानंतर मग ज्या गोष्टी घडत गेल्या म्हणजे इट वॉज व्हेरी टफ टाइम फॉर अस, कारण की कुणाला बोलू शकत नव्हतो आणि कुठेही जाऊ शकत नव्हतो आम्ही. आणि त्याच्यानंतर मग परमेश्वराने त्याच्यामधूनही आम्हाला सगळ्या गोष्टी केल्या. आणि जेव्हा आम्ही चर्चमध्ये फोन केला, देवाला धन्यवाद की एवढे चांगले पास्टर्स आम्हाला दिले आहेत की विदिन 15 मिनिट्स पास्टर अर्चना आल्या, स्वतःची गाडी घेऊन आल्या. त्या पास्टर अर्चना, पास्टर सोनाली आणि पास्टर प्रीतम स्वतः आले, अभिषेक घेऊन गेले. तिथे सगळे फॉर्मॅलिटीज केल्या. आम्हाला कुठेही जायची गरज पडली नाही, धावपळ करायची गरज पडली नाही. त्यामुळे मी देवाला धन्यवाद देते की एवढे चांगले पास्टर्स आम्हाला त्यांनी दिले आहेत. कारण की आपण जर बाहेर बघितलं तर हे कुठे आपल्याला दिसत नाही अशा गोष्टी करताना. कारण कोरोना आहे म्हटल्यावरती
कुणी समोर येत पण नाही, पण मी देवाला धन्यवाद देते की एवढे एक्सलंट पास्टर्स आम्हाला दिलेले आहेत, त्याबद्दल स्पेशल थँक्स मी पास्टर सोनालीला देते, कारण की पास्टर सोनाली आमच्या बरोबर नेहमी, म्हणजे मी जेव्हा कॉल करेल त्यांना तर हा सिओन मी येते, थांब मी येते, त्या लगेच यायच्या. कधी त्यांनी सेकंड थॉट त्यांच्या डोक्यात आलाच नाही की नको बाबा आता कोरोना आहे किंवा काय. ते येऊन बसायच्या, एक तास 2 तास येऊन बसायच्या, आम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित म्हणजे आमचं हे करायच्या, उभारी द्यायच्या, आम्हाला आमच्याशी बोलायच्या. त्यामुळे मी देवाला धन्यवाद देते की त्यांनी आमच्यासाठी खूप केलं आहे, त्याची परतफेड करणं आम्हाला म्हणजे जमणार नाही. त्यासाठी आम्ही देवाला धन्यवाद देतो की त्यांना आमच्यासाठी ठेवलं होतं देवानी, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या बरोबर नेहमी होत्या त्या. नेहमी मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये जायचे तेव्हा त्या माझ्या बरोबर असायच्या. आणि इव्हन डिस्चार्जच्या जी फॉर्मॅलिटीज होती त्यामध्ये देखील त्या म्हटल्या की सिओना तू जाऊ नको, मी जाते आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज मी करते, आणि सर्वात शेवटी मग तू जेव्हा आपण रिटर्न येऊ तेव्हा मी तुला कॉल करते. म्हणजे कुठल्याही प्रकारे त्यांनी आम्हाला असं म्हणजे एक मोठी बहीण म्हणून आम्हाला सगळं काही केलं त्यांनी. त्याबद्दल थँक्यू पास्टर, थँक्यू. आणि किती नाही खूप कमी आहे खरोखर. त्यांनी जेव्हा ते हॉस्पिटलाइज होते तेव्हा त्याच्यानंतर 3-4 दिवसानंतर डॉक्टरांनी मला बोलवून घेतलं. मी आणि पास्टर सोनाली दोघी गेलो. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, डॉक्टर वॉज टेलिंग सो मच, म्हणजे त्या खूप निगेटिव्ह गोष्टी मला सांगत होत्या की पास्टर पण होते की 50-50 चान्सेस आहेत वाचण्याचे. तर सगळं काही म्हणजे तेव्हा म्हणजे सगळे रिपोर्ट्स जे आहेत ते सगळे त्यांनी एक्सप्लेन करून सांगितले की हे या रेंजमध्ये नाहीये, ते या रेंजमध्ये नाहीये, 50-50 चान्सेस काही होऊ शकतं, आम्हाला माहित नाही. तेव्हा मला कळतच नव्हतं की काय करावं. खूप रडत होते मी, खूप रडत होते बाहेर आल्यानंतर. म्हणजे मला बोलताही येत नव्हतं. तेवढ्या पास्टर सोनालीने फोन लावून दिला पास्टरांना, पास्टर येण्याला, आणि त्यांनी मग मला उभारी दिली. ते म्हटले की बेटा तू काळजी करू नकोस, तर परमेश्वराचं लेकरू आहे, आणि जरी त्यांना काही झालं मी परमेश्वराशी भांडेन आणि त्यांना मी परत घेऊन येईन. तुझा नवरा हे सेकंड आहे, पण माझ्या चर्च मेंबर आहे आणि माझ्या चर्च मधले आहेत. त्यामुळे मी तू कधी म्हणजे तू बिलकुल घाबरू नकोस. मला खूप म्हणजे त्यांनी उभारी दिली आणि खूप मोटिवेट केलं. आणि त्यानंतर मी एकदम रिलॅक्स राहिले. ते म्हटलं की काही नाही होणार, सफरिंग इज देअर, पण ते त्याच्यामधून जातील, पण त्यांना काहीच होणार नाही, ते परत येणार आणि तुमची मोठी साक्ष होणार आहे या वर्षीची. आणि जे क्रिसमस आहे तो क्रिसमस आपण मोठ्या एकदम छान पैकी आपण सेलिब्रेट करणार आहोत हे वर्ष. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते की एवढे चांगले पास्टर्स देवानी आम्हाला दिले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि स्पेशली जे आपले आमच्यासाठी ज्या लोकांनी प्रेयर केल्या, इव्हन फास्टिंग प्रेयर केल्या होत्या बऱ्याच लोकांनी, त्यांना देखील मी धन्यवाद देते की त्यांनी आमच्यासाठी बरंच केलं. आणि ज्या लोकांनी आम्हाला डबे पुरवले, कारण या सिच्युएशन मध्ये खाणं पिणं खूप महत्वाचं असतं आणि ते उठून करणं शक्य नसतं. पण आपल्या चर्च मधले लोक एवढे चांगले आहेत की ते सेकंड थॉट आणत नाही डोक्यामध्ये आणि लगेच ते आपल्यासाठी नेहमी उभे असतात. चंद्रशिव फॅमिली झाले, पाडळकर फॅमिली आहेत, कंगारे फॅमिली आहेत, आणि खूप साऱ्या लोकांनी आम्हाला म्हणजे नेहमी फोन करून विचारायचे की कशी आहे तब्येत, काही लागतंय का सिस्टर, तुम्हाला काही असेल सांगा. ग्रेड फॅमिली आहे, ब्रदर अनिल आहेत, रुबिना आहेत, आणि पास्टरांनी पण प्रोव्हाइड केलं होतं डबा. खरोखर देवाला धन्यवाद की एवढे चांगले लोक आमच्या आजूबाजूला ठेवलेत देवाने, त्याबद्दल धन्यवाद. पुढची साक्ष प्रेज लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो, कारण परमेश्वरांनी मला या ठिकाणी चालत घेऊन आणलाय. कारण जेव्हा मी
कोविड पॉझिटिव्ह आलो. त्याच्यानंतर पूर्ण फॅमिली कोविड पॉझिटिव्ह आली होती. आणि जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांचा, जे फॅमिली डॉक्टर होते त्यांचा सल्ला ते म्हटले की तुम्ही ऍडमिट व्हा म्हणून. परंतु त्याच्या आधीच पास्टर अचानक आमच्या फॅमिलीचं ओझं आलं होतं. त्याच्यानंतर आपलं पास्टरांचं बोलणं पण झालं. देन वी वेअर फाईन, म्हणजे आम्ही चांगल्या पद्धतीमध्ये होतो. प्रभूने आम्हाला चांगल्या ठिकाणी ठेवलं होतं. पण जेव्हा कोविडचा अटॅक झाला त्याच्यानंतर 3 दिवस 4 दिवस वी वेअर क्वारंटाईन. आम्ही क्वारंटाईन नव्हतो घरामध्ये. शिवना पास्टरच्या टचमध्ये होती. आय वॉज ऑन रेस्ट. मी रेस्ट घेत होतो. परंतु नंतर एक वेळ अशी आली, पास्टरांनी सांगितलं की ब्रदर बघा, तुम्ही मेंटली स्ट्रॉंग आहात, तर तुम्ही विचार करा आणि कधी ऍडमिट व्हायचं ते तुम्ही सांगा. त्याच्यानंतर 2 दिवस आय हॅव टेकन माय टाइम. तोपर्यंत मला खूप चांगलं बरं वाटत होतं आणि सॅच्युरेशन लेवल जी होती ती खूप चांगल्या पद्धतीने होती. परंतु त्याच्यानंतर एका रात्री मला रात्रभर झोप नव्हती आली. आय वॉज कफिंग व्हेरी बॅडली. मी खूप खोकत होतो आणि मला झोप पण नव्हती. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळपर्यंत मला बरं वाटत होतं. त्याच्यानंतर जेव्हा मी ऑक्सिमीटरवरती चेक केलं, माझी जी सॅच्युरेशन लेवल होती ती 80 to 84 मध्ये गेली होती. अँड देन मला थोडंसं अनकॉन्शियस फील झालं इन स्पिरिट की नाही, आता तुला जाऊन ऍडमिट व्हायला लागेल. सो मग मी पास्टरांना फोन केला. पास्टरांनी आले आणि ऍडमिट केलं. त्या ठिकाणी नागेकर फॅमिली पण तिथे प्रेझेंट होती. सगळ्यांनी खूप आम्हाला असं हातावरती झेलून धरलं. त्याच्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आणि जेव्हा ऍडमिट झाल्यानंतर रेमडेसिवीरचे 5 डोस दिले 5 रात्री. आणि त्याच्यानंतर टॉक्सिलियम म्हणून एक मेडिसिन आहे विच इज कॉस्टिंग नियर अबाउट 35,000 to 40,000. एक छोटंसं ग्लिसरीनची बॉटल आहे, त्यासारखं राहते. आणि जेव्हा मी लोकांना विचारलं की हे कशासाठी आहे, तर त्यांनी सांगितलं त्याचं पोस्ट कोविड तुम्हाला जे काही अटॅक्स येणार, बाकीच्या ज्या गोष्टी होणार ते अरेस्ट करतात. तर त्याच्यासाठी ते मेडिसिन होतं. आणि त्यांनी सांगितलं मला की हे मेडिसिन लोकांनी लाख 2 लाख रुपयामध्ये विकत घेतलं होतं. परंतु प्रभूने माझ्यासाठी त्या सगळ्या गोष्टीची अरेंजमेंट करून दिली. आणि त्याच्यानंतर रेमडेसिवीरचे 5 डोस दिल्यानंतर, टॉक्सिलियम दिल्यानंतर ही देखील माझं जे सॅच्युरेशन होतं ते जवळपास 75 पर्यंत येत होतं. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की 50-50 चान्सेस आहेत. परंतु मी प्रभूवरती विश्वास ठेवून होतो. मी काही नाही केलं त्या ठिकाणी. मी फक्त प्रभूची प्रार्थना म्हणत होतो. जसं मला वाटत होतं, जशी प्रेरणा मिळत होती तशी मी फक्त प्रभूची प्रार्थना म्हणत होतो. आणि माझ्याबरोबर पूर्ण कोविड वॉर्डमध्ये फक्त आम्ही 2 पेशंट होतो. एक खूप एज व्यक्ती होती, ती 7 दिवसानंतर शी पास्ट अवे. परंतु तिचा जो डॉक्टर होता, जो ट्रीटिंग डॉक्टर होता, तो डॉक्टर त्यांनी मला दिला होता. देन आय वॉज फ्रायटन की एक पेशंट तो ऑफ केलेला आहे, माझं कसं वाटत. बट दॅट वॉज गॉड्स प्लॅन की माझा जो रेग्युलर ट्रीटिंग डॉक्टर होता त्याला परमेश्वराने रिप्लेस केलं. इट वॉज गॉड्स प्लॅन. आणि त्याच्यानंतर जेव्हा तो आला त्यांनी बॅकअप प्लॅन त्यांनी हे केला. 75 नंतर जनरली व्हेंटिलेटरवरती टाकता, परंतु मला प्रभूनी व्हेंटिलेटरवरती नाही प्रभू मला व्हेंटिलेटर नको. आपल्या सर्वांचं जीवन प्रार्थना ही जीवन आणि प्रार्थना ही जय आहे. आणि पास्टरांनी पूर्ण टीमनी पूर्ण जेवढ्या लोकांनी प्रार्थना केली त्या प्रार्थनेचं उत्तर आज तुमच्या समोर आहे. आणि नंतर असं होत होतं की प्रभू हे 3 शिफ्टमध्ये लोक काम करायचे. 3 शिफ्टमध्ये वेगवेगळे नर्स यायचे, वेगवेगळे मेल नर्स यायचे. त्या ठिकाणी प्रभूने मला चान्स दिला की गॉस्पेल शेअर करायचं. सो आय हॅव डन दॅट. त्या ठिकाणी आणि परमेश्वराने माझा उपयोग त्या ठिकाणी करून घेतला. त्या ठिकाणी बरेचसे कोल्हापूर किंवा दुसरे लोक होते की ज्यांना प्रभू माहिती नव्हता. त्या ठिकाणी माझ्याद्वारे प्रभूने त्याची कीर्ती वर्णवली. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. कारण देवाचं वचन सांगतं हालेलुया. कारण प्रभू म्हणतो की तू आपलं मुख उघड म्हणजे ते माझी कीर्ती वर्णवेल. त्या ठिकाणी परमेश्वराने माझा खूप चांगल्या पद्धतीने वापर करून घेतला. त्यानंतर मला त्या ठिकाणी राहावत नव्हतं. मला घरी यायची ओढ होती. 3 शिफ्टमध्ये लोक काम करत होते. सकाळी 6-6, 7-7 तासांची त्यांची शिफ्ट होती. परंतु माझं ऑब्जेक्टिव्ह काय, आय वॉज देअर ओनली फ्रॉम लास्ट जवळपास 12 ते 13 दिवसापासून मी त्या ठिकाणी होतो.
आणि त्यानंतर पास्टर सोनाली देखील माझा फॉलोअप घेत होते. कसं ब्रदर तुम्हाला काय पाहिजे, काय आणू काय नाही. शी वॉज जस्ट लाईक माय एल्डर सिस्टर. त्यांनी माझं खूप मोठं ओझं वाहिलंय, त्याबद्दल देखील मी त्यांचे आणि प्रभूचे आभार मानतो. त्यानंतर जेव्हा मला नंतर राहत नव्हतं, लॉर्ड आय डोंट वॉन्ट टू स्टे हिअर, मी प्रार्थना करायला लागलो. आणि 18 तारखेला सकाळी 5:28 आय प्रे टू द लॉर्ड की लॉर्ड टुडे आय नीड डिस्चार्ज. And Lord has given me the discharge at 10:30. डिस्चार्ज केल्यानंतर माझी जी सॅच्युरेशन लेवल होती ती अबाव 90 होती. 90-91 त्याच्यावरती जात नव्हती. जनरली सॅच्युरेशन लेवल ही 94 असल्यानंतरच सोडतात. परंतु तो जो डॉक्टर होता त्यांनी मला सांगितलं की तुला काही वाटलं तरी तू परत ये. पण त्या ठिकाणी मी प्रार्थना केली होती सकाळी 5:28 की प्रभू मी आता या ठिकाणावर जे स्टेप आउट होणार आहे मी परत वापस नाही येणार जाईल. यासाठी देखील मी प्रभूला धन्यवाद देतो. आणि त्याच्यानंतर आफ्टर 1 वीक पहिल्या एका आठवड्यानंतर त्यांनी मला फॉलोअपसाठी बोलवलं. जनरली 3 मिनिट चालायला होता. 3 मिनिट चालल्यानंतर ती सॅच्युरेशन टेस्ट तुम्ही घेतात. त्यांनी मला 5 मिनिटं चालायला लावलं आणि 5 मिनिटानंतर माझी जी सॅच्युरेशन लेवल होती ती 98% या सर्व गोष्टीमधून प्रभूंनी मला नवजीवन दिलेलं आहे आणि त्यासाठी मी प्रभूचा आभारी आहे. ऋणी आहे. या सर्व गोष्टीबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. कारण परमेश्वरांनी मागच्या वर्षी 2020 मध्ये जेही काही ब्लेसिंग दिले होते 2021 मध्ये ते सगळे मल्टिप्लाय केलेले आहे. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद. हेल्थ वाईज होतो. मागच्या वर्षी मी जो होतो तो मी आता नाहीये, कारण प्रभूने मला हे नवीन जीवन दिलेलं आहे. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. कारण स्तोत्रसंहितेमध्ये दावीद असं म्हणतो की 19 आणि 20व्या वचनामध्ये जे संकट समय परमेश्वराचा धावा करतो तो त्याच क्लेशातून मुक्त करतो आणि तो त्याचं वचन पाठवून त्यास बरं करतो. जेव्हा मी 7 तारखेला ऍडमिट झालो, 8 तारखेला पास्टरांचा मला ऑडिओ क्लिप आली. पास्टर सोनालींनी पाठवली मला आणि त्या ठिकाणी हे वचन प्रभूंनी पाठवलं होतं की तू मृत्यूछायेच्या दरीतून जाशील तरी कुठल्याही अरिष्टास भिऊ नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. आणि खरोखर आणि हे वचन पास्टरांनी प्रभूंनी मला पाठवलं. आणि पास्टरांनी जी काही वर्ड ऑफ प्रोफेसी केली होती, पास्टरांची परमिशन असेल तर ती ऑडिओ क्लिप आहे माझ्याकडे, तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्ही ऐकू शकता. परंतु त्या ठिकाणावरून प्रभूंनी मला काय दिलेलं आहे, नवीन रिव्हल्युशन दिलेलं आहे, नवीन माझं नवजीवन, प्रभूंनी मला नवजीवन दिलेलं आहे. त्याबद्दल मी प्रभूला सांगण्यासारखं काहीच आठवत नाही मला. माझं तर सगळं चांगलं झालं. स्पिरिच्युअली वाढलंय मी. खूप बायबल वाचलं. इतरांनी सांगितल्याप्रमाणे मी पण जिवंतच आहे. मला करोनाही झाला नाही किंवा कुठला कोविड झाला नाही, सगळे कुठले झाला नाही. हे मेरा जगवली नोकरी नाही आहे. सगळ्यांना अस्तित्व स्मरण नसती आणि सगळ्यांना अस्तित्व असते. मागचे 8-9 महिन्यापासून एक बिझनेस स्टार्ट केलेला एक्सपोर्ट इम्पोर्ट. पण बऱ्याच वेळा ऑर्डर जुळत येते. 15-20 वेळा झालं पण आजपर्यंत एकही एक्सपोर्ट झाला नाहीये. पण हो की मी त्या बांबूच्या झाडासारखा आहे की तो जमिनीत जातो 3-4 वर्ष काहीच दिसत नाही, पण ज्यावेळेस तो वर येतो तो अभ्यास झालाय. आता फक्त वर येऊन दिसण्याची वेळ आहे आणि मी डिक्लेअर करतो की यस तो बिझनेस स्टार्ट झाला आणि तो ग्रो होईल आणि तो सगळे साक्षी होईल. हालेलुया. सचमुच परमेश्वर बहुत बड़ा है. सब बातें अच्छी हुई है इस साल भर में. 2 साल पता ही नहीं चला कैसे निकले 2 साल. कोरोना का डर नहीं लगा, कुछ भी ऐसा कुछ ये नहीं हुआ. मतलब किसी चीज का डर नहीं लगा, मतलब किसी चीज की घटी नहीं हुई. क्योंकि ये 2 साल में बहुत प्रेयर की, बहुत बाइबल पढ़ा, बहुत पास्टर को सुना और बहुत परमेश्वर के नजदीक गई हूँ. मतलब काफी मतलब मैं बता नहीं सकती हूँ, पर
परमेश्वर को बहुत महसूस किया है मैंने नजदीक से, रोज के जीवन में, अपने बच्चों की लाइफ में, इनकी लाइफ में, और मुझसे जो भी लोग जुड़े हैं उनको सबको मैंने देखा है कि काफी कठिन समय था सबके लिए, लेकिन परमेश्वर ने अद्भुत रीति से चलाया हमें। और पिछले साल भर से नौकरी नहीं है, लेकिन किसी भी चीज की घटी नहीं हुई। लॉकडाउन की वजह से स्टीफन का सैलरी भी आधा ही आ रहा था, वो भी हर मंथ नहीं आ रहा था मतलब, लेकिन परमेश्वर ने सचमुच अद्भुत रीति से चलाया हमें। और अभी तो काफी मतलब प्रभु में बढ़ रहे हैं, बच्चे भी बाइबल पढ़ते हैं, प्रेयर करते हैं, खुद की जिम्मेदारी समझते हैं, और सारी बातों में मतलब मैं देख रही हूँ कि परमेश्वर का हाथ मेरे घर में है। मैं फील करती हूँ कि हम 4 नहीं, हम 5 लोग हैं घर में। मतलब रात को उठ के बैठती हूँ तो मुझे बहुत ये लोग चिल्लाते हैं कि तू रात उठ के बैठती है और फिर बीमार होती है, ये होता है, लेकिन मुझे कुछ भी फर्क नहीं पड़ता है उससे। मुझे अच्छा लगता है अकेले बैठना, मतलब मुझे ऐसा फील होता है कि मैं किसी से बात कर रही हूँ मतलब। और इस साल में ऐसा हुआ कि मेरी माँ मुझे, मैंने बताया था पिछले साल की 35 साल के बाद मुझे वो मिली थी, और काफी मैं फोन पर उससे बात करती थी, तो उसकी उम्र ज्यादा थी, तो इस वजह से मैंने उसको बोला कि तू वैक्सीन ले ले, मैंने बोला कोविड का, और उसने लिया, लेकिन उसमें से वो नहीं ये हो पाई, वो एक्सपायर हो गई मतलब 18 मई को। ये मेरे लिए थोड़ा बुरा हुआ कि मैं उसको मिल नहीं पाई आखिरी समय में, उसके जा नहीं पाई, मतलब लॉकडाउन, फाइनेंस सब की वजह से मतलब मैं जा नहीं पाई उसको देखने के लिए, मिलने के लिए। ये थोड़ा बुरा हुआ। और सबसे बुरी बात ये हुई कि मैं उसको बता नहीं पाई कि जिंदा परमेश्वर कौन है, और प्रभु यीशु के बारे में मैं उसे बता नहीं पाई। बाकी मतलब काफी अच्छा रहा परमेश्वर मेरे लिए। ये 2 साल अद्भुत तरह से परमेश्वर ने चलाया, किसी भी चीज की घटी नहीं हुई हमारे जीवन में। और कंपनी स्टार्ट की है, अभी कंपनी में कोई ऑर्डर तो नहीं मिला है, लेकिन प्रेयर कर रही हूँ मैं, और मैं जानती हूँ कि परमेश्वर काम कर रहा है, और परमेश्वर का काम बहुत जल्दी दिखने वाला है हमारे जीवन में। सारे पास्टर को भी धन्यवाद देती हूँ कि हम अभी फिलहाल चर्च नहीं आ रहे हैं, लेकिन वो हमें समझ रहे हैं कि हम नहीं आ रहे हैं। ऐसा वो हमसे नाराज नहीं होते हैं, हमसे बहुत प्यार करते हैं। और मतलब अब आऊंगी मैं रेगुलर, नहीं आ पा रही थी मैं, उसके लिए मैं सॉरी बोलती हूँ पास्टर। लेकिन मैं काफी प्रभु के वचन में पढ़ रही हूँ, मेरे बच्चे भी पढ़ रहे हैं, बढ़ रहे हैं, और अच्छा लग रहा है। मतलब एक अलग लाइफ हम जी रहे हैं अभी फिलहाल में। पिछला जीवन जब मैं देखती हूँ तो मैं सोचती हूँ कि नहीं, मुझे शायद बहुत पहले प्रभु में बढ़ जाना चाहिए था। अभी मैं किसी से भी बात करती हूँ तो मैं ज्यादा से ज्यादा मतलब वचन के बारे में बात करती हूँ। मेरी फैमिली पूरी सब हिंदू है, मतलब कोई भी क्रिश्चियन नहीं है, मैं ही क्रिश्चियन हूँ। मैं उत्तराखंड से हूँ, तो अभी मुझे मेरा बहुत बड़ा परिवार मिला है, मतलब भाई बहन, हाँ, तो उनके लिए भी मैं प्रेयर कर रही हूँ अभी, वो भी प्रभु को जाने मतलब। और सचमुच अच्छा, स्टेफी को भी पहले HDFC में कर रही थी वो, अभी उसको ICICI बैंक में अच्छा जॉब मिला है, सैलरी भी उसकी बढ़ी हुई है, और उसको कंपनी ने पिछले महीने में एक नया फोन गिफ्ट दिया है। उसका परफॉर्मेंस अच्छा है, इसलिए 30,000 का फोन उसको गिफ्ट किया है कंपनी ने। एक्चुअली उसका फ्रेंड का मैरिज था, इसलिए आज वो नहीं आई पाई टेस्टमेंट के लिए, और स्टीफन थोड़ा बिजी था, इसलिए मतलब वो नहीं आ रहा। लेकिन हम पूरा परिवार परमेश्वर को सचमुच धन्यवाद देते हैं कि ये कोरोना पीरियड में परमेश्वर ने हमें बहुत अच्छी तरह संभाला, बहुत अच्छी तरह, कि किसी चीज की हमें घटी नहीं होने दी। मतलब फाइनेंस तो नहीं था, इनका तो पूरा सैलरी बंद है, और स्टीफन का भी आधा ही आ रहा था, वो भी हर मंथली नहीं आ रहा था मतलब, लेकिन किसी चीज की घटी नहीं। और बताना नहीं चाहिए, लेकिन हमारा किराना वाला भी ऐसा है, मतलब 10 साल से मैं उसके पास से लेती हूँ मंथली, क्रेडिट है उसके पास, तो हम नहीं जाते तो हर किसी दिन फोन करके पूछते हैं, ताई तुम्हें आ रहे नहीं, सामान काय पाठवायचं सांगा। ऐसे प्रभु ने लोगों को तैयार किया है, मतलब कि किसी चीज की ये नहीं होती,
उन्होंने कभी मुझे ऐसा नहीं बोला कि तुमने मुझे इस महीना पैसा नहीं दिया तो क्यों नहीं दिया। हमारे लिए लोग तैयार करके रखा है और मैं बहुत परमेश्वर पर डिपेंड हूँ। मैं हर बात के लिए परमेश्वर की ओर देखती हूँ और मैं जानती हूँ और मैं मानती हूँ कि परमेश्वर हमारे बिजनेस के लिए मार्ग बना रहा है और काफी फाइनेंस रुका हुआ है और मैं भरोसा रखती हूँ परमेश्वर पे। मैं उसी की ओर देख रही हूँ कि हमारा मार्ग खुल रहा है और सारी बातों के लिए मैं फिर एक बार परमेश्वर को धन्यवाद देती हूँ। है तुझ पर ही भरोसा मेरा, सेवा पूरी करके पाऊँ ना प्रभु ऐसा होना। धन्यवाद की स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। हालेलुया। परमेश्वर के नाम का मैं धन्यवाद देता हूँ और उसके नाम को मैं ऊंचा उठाता हूँ। जैसे पास्टर ने कहा कि कुछ भी अच्छा नहीं हुआ है, लेकिन हमारे जीवन में इस साल बहुत अच्छा हुआ है कि हम जिंदा है। फर्स्ट वेव में जब मैं कोरोना के पेशेंट करता था तब मैंने देखा था कि बहुत बहुत कठिनाइयों से लोग गुजर रहे थे, लेकिन सेकेंड वेव में जब मुझे मेरी फैमिली को कोरोना हुआ, लेकिन वो वक्त बहुत ही मुश्किल था और हमने वो एक्सपीरियंस किया कि वो एक बहुत ही डरावना अनुभव था। जब मुझे पता चला कि मुझे कोरोना हुआ है, मैं बहुत डर गया था और मुझे कुछ समझ में नहीं आ रहा था कि आगे क्या करना है। मेरा ब्लड प्रेशर भी बढ़ रहा था, तो मुझे समझ में नहीं आ रहा था, मेरा ब्लड प्रेशर बढ़ते जा रहा था, मैं डर गया था। तो मैंने पास्टर को फोन किया और उनको बताया कि मुझे कोरोना हुआ है। पास्टर ने हमारे लिए प्रार्थना की और वो बोले कि इसको तू एक अवसर समझ के तू प्रभु के साथ वक्त बिता सके। और तब से मैं प्रार्थना करने लगा और मैंने पास्टर के सभी लिखे हुए बुक्स जो है वो उस टाइम पे मैंने पढ़े। मैं जब वो पढ़ता था तो मैं सभी टेंशन मेरे भूल जाता था और मैं उतना ही परमेश्वर के पास आता गया। परमेश्वर के नाम को धन्यवाद देता हूँ। वो वक्त सच में मेरे लिए बहुत ही भयानक था। मेरे और प्रभु की महिमा देखिए, जब मुझे कोरोना होके गया उसके बाद 15 दिन के बाद जब मेरा रिपोर्ट निगेटिव आया और उसके बाद रिबेका और आयांश दोनों पॉजिटिव आए। प्रभु की महिमा देखिए, रिबेका ने मेरी सेवा की। जब मैं बीमार था, मैं कुछ नहीं कर पा रहा था, तब उसने सब कुछ संभाला और मैं ठीक हो गया और फिर मैं उसके लिए कुछ कर पाया। इसलिए प्रभु के नाम को मैं धन्यवाद देता हूँ। आयांश को उसने बचाए रखा। आयांश को कुछ ट्रीटमेंट की जरूरत नहीं पड़ी, लेकिन रिबेका के हालात बहुत खराब थे। उसका O2 सैचुरेशन ऑलमोस्ट 90 के बिलो गया था। हम बहुत ही कठिनाई से गुजर रहे थे, लेकिन हर वक्त हर दिन हम पास्टर को फोन करते थे, पास्टर अर्चना के साथ बात करते थे और वो हमें एनकरेज करते थे। जब रिबेका का O2 सैचुरेशन बिलो 90 गया, वहां पे ऐसी सिचुएशन थी जहाँ पे हॉस्पिटल नहीं मिल रहा था और बेड नहीं मिल रहे थे, ऑक्सीजन बेड नहीं मिल रहे थे। उस वक्त हमारी ये सिचुएशन थी, लेकिन पास्टर ने हमें धाड़स बांधे रखा और उस वक्त पास्टर ने रिबेका के साथ बात की। पास्टर सिर्फ बोले बी कूल और उसने उतना ही ध्यान में रखा और वो भी प्रार्थना करती रही। उसकी हालत बहुत खराब थी, उसको खाना भी नहीं जा रहा था और एक साथ 15-15, 20-20 टैबलेट लेने पड़ रहे थे। लेकिन हम प्रभु की दया से हमें डॉक्टर भी अच्छे मिले जो बोले कि उनको आप डरो मत, आप सिर्फ घर पे रहिए। और हमने पास्टर ने भी वही कहा था कि आप डरिए मत, डरने से सब कुछ खराब हो जाएगा। हमने वही ध्यान में रखा, हम प्रभु में बढ़ते गए, हम प्रार्थना करते रहे। जब भी रात में हमको नींद नहीं आती थी, खड़े होते थे, हम घुटने पे आते थे और प्रार्थना करते थे और इसी की वजह से हम बच गए। इसलिए हम परमेश्वर के नाम को धन्यवाद देना चाहता हूँ प्रभु को इस बात के लिए कि हमें परमेश्वर ने इतनी अच्छी कलीसिया दी है। कोई भी किसी को मिलने के लिए तैयार नहीं था उस वक्त, हमें किसी का भी सहारा नहीं था, लेकिन उस वक्त भी पास्टर प्रीतम घर पे आते थे। उन्होंने 2 बार आके हमारे लिए प्रार्थना की। ये कौन सी कलीसिया में होता है।
पास्टर प्रीतम हमारे घर पे आते थे, प्रार्थना करते थे। पास्टर अर्चना ने भी रिबेका के लिए खाने के लिए डब्बा भेजा उस वक्त। इसलिए हम प्रभु के नाम को धन्यवाद देते हैं, पास्टर के नाम को धन्यवाद देते हैं। और आगे की गवाही में रुकी है। और परमेश्वर के नाम को धन्यवाद देती हूँ। ये साल जैसे शुरू हुआ, हमें नहीं पता था कि क्या समस्या आएगी, कुछ होगा, हमें नहीं पता था। लेकिन शुरुआत में ही पास्टर ने जो प्रीच किया था, जुबली वर्ष जो क्रिसमस के टाइम पे पास्टर ने प्रीच किया था, वो सचमुच वो वर्ष इतना सुंदर था, हमें नहीं पता था कि आगे क्या होने वाला है। लेकिन मैं परमेश्वर के नाम को धन्यवाद देती हूँ कि जैसे वर्ष स्टार्ट हुआ, ऐसी समस्या आई ये तो पता नहीं था। लेकिन जैसे आमोल को कोरोना हुआ और उसे भी परमेश्वर ने बचाया और उसकी सहायता उसने की। बहुत ही भयानक एक्सपीरियंस था हमारा, लेकिन उसमें भी परमेश्वर ने हमको बचाया रखा। इसलिए परमेश्वर के नाम को मैं धन्यवाद देती हूँ। और मुझे पता है जब हम परमेश्वर पर निर्भर रहते तो वो हमारी सहायता करता है। और जैसे मुझे कोरोना हुआ, मेरी हालत बहुत ही खराब थी, मैं कुछ कर नहीं पा रही थी। 5 दिन मुझे कुछ नहीं हुआ, लेकिन 5वें दिन के बाद मुझे बहुत ज्यादा तकलीफ होने लगी। और 6वें दिन मुझे जैसे एडमिट ही करना पड़ेगा, ऐसे एडमिट ही करना होगा, ऐसे ही करना पड़ा। लेकिन बाद में पास्टर को फोन लगाया और बहुत ही ज्यादा कंडीशन मेरी खराब थी, मैं उठ नहीं पा रही थी, बोल नहीं पा रही थी। जैसे एक बेड पेशेंट होता है वैसे मैं 1 महीना तक मैं बेड पर ही थी और मुझे पता नहीं था क्या होने वाला है। और उस टाइम हम कुछ कर भी नहीं सकते, किसी को बुला भी नहीं सकते थे। लेकिन परमेश्वर हमारी सुधि लेने वाला परमेश्वर है, वो हमारी तकलीफ को समझता है, वो हमारी सहायता करता है, हर वक्त हर समय हमारे साथ रहता है। इसलिए परमेश्वर के नाम को मैं धन्यवाद देती हूँ। और इस कोरोना के समय में एक वाक्य ऐसे हुआ कि हम जैसे HRCT करने जा रहे थे और हॉस्पिटल में, रात का समय था, 9:30 बजे का। हमने किसी को ये बात बताई नहीं, लेकिन जब हम वहां पर गए तो वो बंद था, तो हमें हिंजोड़ी में जाना पड़ा जहाँ पर HRCT करना था मुझे। और तब मुझे बहुत ज्यादा सांस लेने में दिक्कत हो रही थी, तो मैं कंटिन्यू इनहेलर लेकर बैठी थी। और जैसे हम बीच रास्ते में आए तो हमारी गाड़ी भी पंक्चर हो गई और अब मुझे नहीं पता था आगे क्या होगा, क्योंकि उस समय सहायता के लिए कोई नहीं था। थे सभी लोग थे, लेकिन हम बुला भी नहीं सकते थे क्योंकि हम कोरोना पॉजिटिव थे। और बीच रास्ते में आए तभी एक चौक में फिर गाड़ी दिखी, उसमें बैठ गए। और उस जो ऑटो रिक्शा थी उस व्यक्ति को भी नहीं पता था कि हम पॉजिटिव है। लेकिन जब हम HRCT करने गए, पूरे रास्ते में मैं फर्स्ट टाइम जैसे बाहर निकली हूँ, ऐसे मुझे लगा कि मैं खुली हवा में गई, जैसे नहीं क्या, मुझे सांस लेना ही मुझे मतलब ये हो रहा था। लेकिन मैं फिर भी प्रार्थना करते हम गए और जब वहां पर गए तो अच्छी रीति से वो, लेकिन इतनी समस्या आई तभी भी परमेश्वर ने हमें बचाए रखा, उसके मंदिर में हमें रखा कि हम उसकी स्तुति करें, उसकी आराधना करें। इसलिए हम परमेश्वर के नाम को धन्यवाद दें। और एक गवाही देना चाहूंगी कि आयश को भी प्रभु ने संभाले रखा। उसे भी कोरोना हुआ था, लेकिन वो इतना शांत है कि उसने 4 दिन में ही वो रिकवर हो गया और उसे भी प्रभु ने बचाए रखा। और एक गवाही बताना चाहूंगी, जैसे पास्टर अर्चना ने इवनिंग सर्विस चालू की थी और हमें भी मौका मिला प्रभु की सेवकाई करने का। और जैसे उन्होंने हमें अपॉइंट किया, जैसे पॉल को अपॉइंट किया था, उन्होंने हमें भी अपॉइंट किया वहां पर और अच्छी सेवकाई हमें दी। और अभी जो इवनिंग सर्विस आप देख रहे हो और उसमें हमको मौका मिला, इसलिए परमेश्वर के नाम को धन्यवाद। और जैसे इस वर्ष जैसे पास्टर ने 100 डेज प्रेयर चालू की थी और मैं सच में बताना चाहती हूँ कि पास्टर सोनाली का मुझे पहले फोन आया, उन्हें नहीं पता ये बात,
उस वक्त मैं बैठ भी नहीं पा रही थी, उनको नहीं मालूम था। और उन्होंने कहा कि तुझे एक थंबनेल बनाना है जो 100 डेज प्रेयर का है और तुम बना। मैंने स्टार्ट, अभी मैं सोचने लगी कि मैं कैसे बनाऊं। अभी मुझे बैठने भी नहीं आ रहा, क्योंकि कोरोना के बाद मुझे दूसरी भी एक तकलीफ हुई थी जिससे मुझे बहुत परेशानी हुई, लेकिन फिर भी परमेश्वर ने मुझे सहायता की। और जब मैंने वो थंबनेल बनाया, मुझे पता नहीं, लेकिन इस 100 डेज प्रेयर जो स्टार्ट हुई, और मैं सच में परमेश्वर के नाम को धन्यवाद देती हूँ कि रोज की जो प्रार्थना पास्टर लेते थे, जो वचन बोलते थे, जो संदेश देते थे, और जो जिस जगह के लिए हम प्रार्थना करते थे, परमेश्वर सच में हमको उस जगह पर छूता था। हम भी घर में बैठकर प्रार्थना करते थे, लेकिन हर रोज का एक दिन हम परमेश्वर के लिए जपते थे, इसलिए हम परमेश्वर के नाम का धन्यवाद करते थे। हर रोज हमारी बढ़ोतरी होती थी। जो भी वचन हमने सुना, सच में हमने हमारी उन्नति की, जो आत्मा में हमें चाहिए था, जो हम कर नहीं पा रहे थे एक दो साल से, लेकिन सच में परमेश्वर ने हमको एक नई रीति से उसके अनुग्रह से भरा, उसके आत्मा से भरा। इसलिए मैं परमेश्वर के नाम को धन्यवाद देती हूँ। और बाद में जो 100 डेज प्रेयर थी, लेकिन जैसे मैंने पास्टर इवनिंग सर्विस स्टार्ट की, तो हम भी एक दूसरे इसमें चल रहे थे, जैसे आत्मा में चल रहे थे। और पास्टर ने एक क्विज भी अनाउंस की थी, और सचमुच वो अनुभव भी बहुत अच्छा था। क्विज में जब हमने पढ़ाई की और बहुत सारा ज्ञान हमको उसमें मिला, और सच में परमेश्वर के नाम को मैं धन्यवाद देती हूँ कि इस साल हमने कुछ नहीं खोया, हमने बहुत कुछ पाया है, क्योंकि परमेश्वर ने नाम बढ़ते गए। इसलिए परमेश्वर के नाम को धन्यवाद देती हूँ। परमेश्वर के नाम को धन्यवाद देता हूँ कि इस साल रिबेका बाहर पड़ी और वो सेवकाई के लिए जाती है, संघ में जाती है, और आयांश भी क्वायर में बजाता है, इसलिए परमेश्वर के नाम facing the giant and Jezebel. Very powerful. I even shared it with my friends, and they were like, we never heard it. They did a research on Google and YouTube as well, Jezebel. They never got it, but it was a powerful one. And I thank God for everything. Most importantly, I have my Aji is old. Like in our lane, we faced several deaths we saw. But our Aji is also, fit and fine at this age, 70 plus. So I thank God for everything. हॅलो, प्रथम देवाच्या नावावर महिमा देतो. हे जे 2 वर्ष गेले ते सर्वांसाठीच कठीण गेले. आम्ही जे काम करतो प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबला आहे, मी टायर इंडस्ट्रीमध्ये. आमची लाईन तर पूर्णपणे कोलॅप्स झाली होती. म्हणजे कंपनी फक्त 8,000 रुपीज पगार पाठवत होती. दर महिन्याला 60,000 रुपीज पेमेंट घ्यायची, स्वतः म्हणून 60,000 पेमेंट घेत. थोडस फायनान्शियली कोलॅप्स झालं होतं, पण म्हणलं लोन काढावं. कारण की पहिल्यांदा माझ्या मिसेसला आणि माझ्या सासऱ्यांना मी इस्रायलला पाठवलं. त्याच्यानंतर आईला, माझ्या मुलीला इस्रायलला पाठवलं. त्याच्यानंतर पुन्हा मी माझ्या मिसेसला, माझ्या बहिणीला दुबईला पाठवलं. मी कमीत कमी 9 ते 10 लाख रुपये कॅशमध्ये घालत होते. सेकंड थिंग, त्या आल्यानंतर दोघींना जॉब नाही. तर फायनान्शियली कंडिशन बघितलं तर मी विदिन 2 इयर्स मध्ये 25 लाख रुपये लॉस होतो. म्हणजे माझे ते सगळे कमी झाले होते. मी सगळा तो अभ्यास केला. म्हणजे नंतर मी पास्टरांची मीटिंग घेतली. नंतर मग मास्टरनी मला थोडं गायडन्स केलं.
आजच मला एका रुपयातून फोन आला की तुमची जाकड्याची सॅलरी रिलीज होणार. पण एकाच ह्याच्यातून सांगायचं की पाचव्या दिवशी वचन सांगितलं 5 भाकरी 2 माशाचं नाही का, की बाबा आपलं पूर्ण जेवण मल्टिप्लाइड व्हायला पाहिजे. म्हणजे आपण देवाच्या सानिध्यात राहून जर काम केलं तर खरंच मल्टिप्लिकेशन होतं. थोडं वाकडं व्हायला तर होत नाही, ते आपल्या जीवनात लागू व्हायला पाहिजे. बस बाकी देवाने सांगितलं केलं म्हणून मनापासून करा. प्रेस ह्या वर्षभरात 2 वर्षात जसं आमच्या सगळ्यात जुन्या डिस्प्लेने आणि राहुलने तर सांगितलंच की कंडिशन कशी होती आणि जॉब नसल्यामुळे तर म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे आर्थिक मोस्ट प्रॉब्ली जास्तच हे होतं. पण देवाचे खूप मी धन्यवाद करते की म्हणजे असं कधी देवपाने आम्हाला असं ठेवलंच नाही की नाही का की आम्ही कुणाकडे काहीतरी हात पसरावेत म्हणून. प्रत्येक वेळेस म्हणजे देवपाने कुठून ना कुठून तरी अरेंजमेंट करत गेला होता. पण असं आम्हाला असं भासून जास्त असं दिलं नाही देवपाने. त्याच्यामुळे देवपाला खूप म्हणजे खूप धन्यवाद देते. आणि नेहमी वर्षभर मला आईला इव्हन आमच्या सगळ्याच कुटुंबाला देवपाने व्यवस्थित ठेवलं. कधीच आम्ही ह्या वर्षात तरी कधीच आम्ही आजारी पडलेलो नाहीये. त्याच्यामुळे मी देवपाला धन्यवाद देते. मोस्ट प्रॉब्ली माझं काम जे आहे ते सगळं हॉस्पिटलच्या रिलेटेड आहे. त्यामुळं मला सगळ्या हॉस्पिटलला भेट द्यावी लागते आणि प्रत्येक कोविड सेक्शन वगैरेला पण आम्हाला जावं लागतं. लाईक ससून वगैरे अशा हॉस्पिटलला पण आम्हाला जावं लागतं. पण त्याच्यात पण देवपाने वर्षभर निरोगी ठेवलं. त्यामुळे देवपाला खूप धन्यवाद.